नमस्कार, ईट मराठी स्टाईलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्लावरची रस्सा भाजी। बऱ्याच जणांना फ्लावरची भाजी आवडत नाही, पण या पद्धतीने जर बनवाल तर नक्की आवडीने खाशाल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फ्लावर आपण कट करून घेतलेला आहे, तर तो पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता उकळलेल्या पाण्यामध्ये फ्लावरची एक उकळी काढून घ्यायची आहे आणि फ्लावर काढून घ्यायचा आहे। वाटण्यासाठी आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे। त्यात धनी, खसखस आणि खडे मसाले घालून कमी गॅसवरती परतवून काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मिरची, लसूण आणि कोथिंबीर ही मस्त परतून घेऊया। भाजलेल्या मसाल्याचे मीठ घालून बारीक वाटण करून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये तेल घालून फ्लावर मस्त परतून घ्यायचा आहे। हळद, फ्लावर मस्त परतला आहे। आता त्यामध्ये आपण वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। यामध्ये आपण कुठलाही दुसरा मसाला वापरणार नाही आहोत। मसाला छान परतला की भाजीला छान तरी येते, त्यामुळे मसाला मस्त कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे। त्यात कोथिंबीर घालू, गरम पाणी ॲड करूया। त्यात गरम पाणी घालूया आणि भाजीला उकळी आणून घ्यायची आहे। भाजी मस्त शिजली आहे, बघा किती छान तरी आली आहे। कुठलाही मसाला न वापरता आपण घरगुती मसाल्यांनी ही भाजी बनवली आहे। अशा वाटणामध्ये तुम्ही फ्लावरची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून सांगा।